जिवलग प्रेम. अस्मा आणि अक्षय एकाच शाळेत होते. दोघे चांगले सवंगडी होते. अस्मा अभ्यासात हुशार नव्हती. अक्षय खूप हुशार होता. तो अस्माचा अभ्यास घेत. अस्माचे गणित खूप वीक होते. तो स्वतः शाळा सुटल्यावर वाचनालयात तिच्या गणिताची प्रॅक्टिस घेत. 10वी तिचं गणित त्याने चांगलं केलं. ती गणितात नेहमी नापासच व्हायची, पण अक्षयमुळे ती 10वीला फर्स्ट क्लास काढू शकली. आता ते दोघे 11वीला गेले. अक्षय हुशार असल्याने त्याने सायन्स घेतले, पण अस्मा सायन्स घ्यायला घाबरली. तिने मात्र आर्ट्स घेतले. त्यामुळे त्यांचं कॉलेज आता बदललं. ती गावातच राहिली. अक्षय मात्र शहरात शिकायला गेला. दोघांची ताटातूट झाली. आता मात्र त्यांना जाणीव झाली की ते दोघे एकमेकांशिवाय अधुरेच आहे. अक्षयला अस्माची आठवण येऊ लागली आणि ती स्थिती अस्माची होती. तिला शाळेतले ते दिवस आठवू लागले. तो अभ्यास, ती मजा आणि दोघांची भांडणे, ते सर्व ती आठवून रडू लागली. ती कॉलेजमध्ये होती. तिची मैत्रीण ते बघून आश्चर्यचकित झाली. मी तर अस्माला काही बोलले नाही, तरी ती का रडते? तिने न राहून विचारलेस, तू का रडतेस? तर ती म्हणाली, मला माझी जुनी शाळा आठवली म्हणून मी रडते. तिने अस्माची समजूत काढली. तेव्हा कुठे तिने रडणं थांबवलं. असेच दिवस पुढे जात होते. त्याप्रमाणे या दोघांचे प्रेम एकदम मजबूत होत होते. कधी एकदा एकमेकांना बघतो असं झालं होतं. शेवटी तो दिवस आला. अक्षय शहरातून सुट्टीनिमित्त त्याच्या गावी आला. पहिले तो अस्माच्या कॉलेजला गेला, पण अस्माचं लेक्चर चालू होतं तोपर्यंत तो तिथेच थांबला. लेक्चर संपल्यावर अस्मा क्लासच्या बाहेर आली तर समोर अक्षयला बघून तिच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. तिला वाटलं की हा भास आहे, कारण सरास आता तिला अक्षयचे भास होऊ लागले होते. अक्षय जवळ आला. अस्माला आवाज देऊ लागला, तरी ती तिच्या दुनियेतून बाहेर आली नाही. शेवटी अक्षयने तिला चिमटा काढला. तेव्हा ती तिच्या स्वप्नातून बाहेर आली. अजून देखील तिचा विश्वास बसत नव्हता. शेवटी ती भानावर आली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. अक्षय तिला विचारत होता, तरी पण ती रडतच होती. शेवटी अक्षय तिला घेऊन कॅन्टीनमध्ये गेला. तिला चहा दिला. तेव्हा ती रडायची थांबली. अक्षयला काहीच कळतच नव्हते. मला बघितल्यावर हिला आनंद व्हायला पाहिजे, तर ही तर रडते. तो टेन्शनमध्ये आला. त्याने त्याच्या भावना दाबल्या आणि तो तिचा निरोप घेऊन घरी गेला. घरी विचार करत करत तो गेला. संध्याकाळी अस्मा अक्षयच्या घरी आली त्याला भेटायला. येताना तिने त्याच्या आवडीचा शिरा करून आणला होता. आल्यावर लगेच तिने अक्षयला दिला. त्याने पण आवडीने खाल्ला. दोघांच्या खूप गप्पा झाल्या. जुन्या आठवणी जागा झाल्या. दोघेही खूप खुश होते एकमेकांना बघून. असं वाटत होतं त्यांना दिवस संपूच नये. खूप रात्र झाली. अस्मा जेवूनच घरी आली. त्यांचे जुने संबंध असल्याने घरच्यांना माहीत होतं. अक्षय तिला सोडायला घरी आला. घरी पण अक्षयचा खूप पाहुणचार झाला. बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिच्या घरी पण खूप गप्पा झाल्या. आता तो घरी जायला निघाला. त्याचा पाय काही पुढे जायला तयारच नव्हता, पण घरच्यांच्या भीतीने तो निघाला. तिची पण तीच अवस्था होती. तिला पण वाटत होतं की त्याने जाऊच नाही. लगेच ती भानावर आली आणि त्याला बाय म्हणून आत आली. तो जाताना मागे वळून बघत बघत जात होता. तो त्याच्या घरी पोचला. खूप रात्र झाली होती म्हणून लगेच झोपला. झोपेत पण तो तिचेच स्वप्न बघत होता. तिची पण तीच अवस्था होती. असेच त्यांचे सुट्टीचे दिवस चालले होते. आजचा लास्टचा सुट्टीचा दिवस होता. त्याने खूप सुट्टी मजेत घालवली होती. दररोज फिरणे, मजा करणे. आज त्याला खूप वाईट वाटत होतं, कारण उद्या तो जाणार होता. तिची पण ती स्थिती होती. त्याने ठरवलं आज आपण तिला आपल्या मनातलं सांगायचं. त्याच विचाराने तो आला होता आणि हिंमत करून त्याने मनातलं ओठावर आणलं आणि तिला सर्व सांगितले. ते ऐकून तिच्या डोळ्यावर विश्वासच नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो घाबरला. तिच्या मनात नकार आहे असं त्याला वाटलं. तो खाली मान करून निघाला. तिने त्याचा हात धरला आणि त्याला मिठी मारली. अशा प्रकारे त्यांचे प्रेम जिंकले. त्यांनी पुढील आयुष्य सोबत घालवायचा निर्णय घेतला. त्यांच्या घरच्यांनी पण विरोध केला नाही.